युद्धाचा सगळ्यात मोठा परिणाम होतो तो तेल म्हणजे पेट्रोल डिझेलवर आणि दुसरा म्हणजे सोन्यावर। शनिवारी युद्ध सुरू झालं आणि आज सोमवारी सोनं तब्बल 1,87,000 गेलं तर चांदी एका रात्रीत 60,000 वाढली। जगात कुठे युद्ध सुरू झालं की सोनं का महागतं, काय आहेत त्यामागची कारण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1,87,000 गेलेलं सोनं आता आणखी किती महागणार, पाहूया एक सविस्तर रिपोर्ट। युद्ध भडकलं, सोनं कडाडलं। सोनं प्रतितोळा 1,87,000 2 दिवसात सोनं 26,000 महागलं। पुढच्या काही दिवसात सोनं 2 लाखांवर जाण्याचा अंदाज। जगभरात कुठलेही दोन देश एकमेकांशी भांडू लागले, युद्ध करू लागले की त्याचा थेट परिणाम सोन्याच्या दरावर होतो आणि सोनं झपाझप वर जातं। इस्रायल विरुद्ध इराणचं युद्ध सुरू झाल्यावरही नेमकं तेच घडलंय। सोनं जीएसटी सह तब्बल 1,87,000 रुपये प्रतितोळ्यावर पोहोचलंय। रविवारी सोन्याची किंमत किती होती आणि सोमवारी सोनं कसं वाढलं पहा। शनिवारी 28 फेब्रुवारीला युद्ध सुरू झालं तेव्हा सोन्याचा दर होता तोळ्यामागे म्हणजे 10 ग्रॅमसाठी 1,61,000 रुपये। रविवारी 1 मार्चला सोन्याचा दर गेला 1,65,000 रुपयांवर आणि सोमवारी सकाळी 10 ग्रॅम सोन्याचा दर पोहोचला थेट 1,75,000 जीएसटी धरून सोन्याचा दर पोहोचलाय 1,87,000 तर चांदी एका दिवसात 50,000 वाढली आहे। चांदीचे 1 मार्चला दर होते 2,50,000 रुपये प्रति किलो। एका रात्रीत चांदी तब्बल 60,000 रुपयांनी वाढली आहे। 2 मार्चला चांदीचे दर आहेत 3,10,000 रुपये प्रति किलो। युद्ध सुरू झाल्यापासून 2 दिवसात सोनं तब्बल 26,000 महागलं तर चांदी 2 दिवसात 60,000 महागली आहे। सोना क्लोजिंग 1,68ला झाला होता, आता 1,75 आला। चांदी 2,50,000 वरती होती, चांदी 3,00,000 वरती आली आहे। असं 50,000चा वाढ झाला। 30,000 ते 50,000चा वाढ एक दिवसात वाढ झाला आहे। 2 मार्चला 24 कॅरेट सोन्याचे तोळ्यामागे दर आहेत 1,75,000 रुपये तर 2 मार्चला 22 कॅरेट सोन्याचे तोळामागे दर आहेत 1,58,000 रुपये। आता आपण बघितलं सोन्याचे भाव खूप व्हॉलेटाईल झालेले। युद्ध सुरू झाल्यापासून सोन्याचे भाव जवळजवळ 11,000 रुपयाने वाढले होते। आज मार्केट उघडल्यावरती परत आता 1,65,500 पर्यंत सोन्याचा भाव आलेला आहे आणि चांदीचे भाव 2,88,000 पर्यंत आलेले आहे। पुढचा आपण जर विचार केला तर युद्ध जर एस्केलेशन झाले तर ऑफकोर्स सोन्याचे भाव हे वाढतील आणि युद्धाचा परिणाम आता ऑइल प्राइसेसवरती पडतो आहे, कारण की इराणवरून मोठ्या प्रमाणात ऑइल सप्लाय होतं। त्यामुळे ऑइल प्राइसेस वाढल्यावर इन्फ्लेशन वाढेल आणि महागाई वाढल्यावर ऑफकोर्स त्याचा परिणाम सोन्यावरती पडेल आणि सोन्याचे भावही अजून वाढायची शक्यता आहे। जगात कुठेही युद्ध सुरू झालं की सोन्याचे दर इतके झपाझप का वाढतात याची काही कारणं आहेत। युद्धामुळे जगामध्ये आर्थिक अनिश्चितता निर्माण होते। आर्थिक अनिश्चितता निर्माण झाली की जगातले शेअर बाजार अस्थिर होतात। आर्थिक अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांचे पैसे बुडतात। अशा वेळी गुंतवणूकदारांना सोन्यामधली गुंतवणूक ही सुरक्षित वाटते। जागतिक अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होईल अशी चिन्ह दिसतात सोन्याच्या किमती वाढतात। सोन्याला सेफ हेवन ॲसेट अर्थात गुंतवणुकीचा अतिशय सुरक्षित पर्याय मानलं जातं। गुंतवणुकीचे इतर पर्याय डळमळीत झाले तरी सोन्याचं मूल्य आणि महत्त्व कमी होत नाही। आंतरराष्ट्रीय स्तरावर गुंतवणूकदार सोन्यामधल्या गुंतवणुकीला हेजिंग स्ट्रॅटेजी म्हणून पाहतात। हेजिंग स्ट्रॅटेजी म्हणजे एका गुंतवणुकीतून झालेला तोटा भरून काढण्यासाठी सोन्यामध्ये गुंतवणूक करणं। जेव्हा जेव्हा शेअर बाजारात तोट्याची भीती वाटत असेल तेव्हा सोन्यात गुंतवणूक केली जाते आणि म्हणूनच सोन्याचे भाव वाढतात। आता पुढे काय होणार तर जोपर्यंत युद्ध सुरू आहे तोपर्यंत सोन्याचे दर चढेच राहणार। पुढच्या काही दिवसात सोनं तब्बल 2 लाखांवर जाण्याचा अंदाज आहे। सोनं असं वॉर झाला म्हणजे वॉरचा कंटिन्यू राहिला तरी सोनं वाढणार। आज सोनं 1,80,000 वरती गेला आहे,
कमीत कमी 2 लाख परत जाणार आणि चांदी 3 लाखवरती गेली कमीत कमी 3.25 लाख परत जाणार. असं सोनं चांदीत वॉर असतं, जेव्हा वॉर असतात लोक सेफ हेवनला भागतात आणि सेफ हेवन म्हणजे सोनं चांदी का आपण उचलून घेऊ शकतो तसा एक असा प्रमाण आहे सेफ हेवन. मग लोकांची खरेदारी येणारच आणि सोनं आणि चांदी दोघे भाव वाढणारच. सध्या लग्नसराई सुरू आहे. या लग्नसराईमध्येच युद्धही भडकलंय. त्यामुळे जोपर्यंत हा तणाव निवळत नाही तोपर्यंत तरी सोन्यासाठी खिसा हलका करावाच लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई. Diyor hemen şuraya su bakın. Vurulmuş.